हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहेत आणि वेगवेगळ्या रंगाची आहेत, त्यामुळे अजून ते सुंदर दिसत आहेत. तर बघू शकता इथे गुलाबी कलरचं आहे, एक अबोली कलर आहे, त्यानंतर पांढरा आहे, पांढरा गुलाबी आहे, पिवळा आहे, नारंगी आहे. खूप सुंदर सुंदर असे वेगवेगळ्या रंगाचे फुलं आलेली असतात गॅलरीमध्ये. खरं तर खूप सुंदर दिसतात ही फुलं आणि ही झाडं मला पुढे ठेवायची अरेंजमेंट करायची आहे. ती अरेंजमेंट झाली की मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर बघू शकताय हे सगळे चनी गुलाबाचे प्रकार आहेत. त्यानंतर आज थोडंसं काम होतं, त्यासाठी बाहेर जायचं होतं. तर इथे बघू शकताय मसाल्याच्या ऑर्डर रेडी झालेल्या आहेत आणि त्या डिस्पॅच करण्यासाठी मी कुरिअर पॅकिंग वगैरे करून घेतलेलं आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की थोडासा महाग वाटतोय, पण तो जसा आहे तसा तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो महाग का आहे म्हणून, कारण तुम्हाला वेगळे कोणते मसाले वापरायची गरजच पडत नाही. त्यानंतर शिवमच्या पापांचं घड्याळ थोडंसं खराब झालेलं, काट्यांचा थोडासा प्रॉब्लेम झालेला, तर ते नीट करण्यासाठी आम्ही गेलो होतो. म्हणजे टाकलेलं होतं, ते भेटलं, व्यवस्थित चालतं आता. त्यानंतर अजून एक काम होतं, त्यासाठी जायचं होतं. तर खूप पावसाचं वातावरण पण होतं त्या दिवशी. बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. पिंपरीमध्ये आलो होतो आम्ही शिवमचा पास घेण्यासाठी. तर इथे काही गर्दी नव्हती, त्यामुळे काम पण लगेच झालं, लगेच पास मिळाला. शिवमचा वर्षभराचा पास असतो PMPL बसचा. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कुणी राहत असेल, हँडिकॅप असेल, तर त्यांना हा पास मिळू शकतो. पण त्याचा फॉर्म तुम्हाला एप्रिल महिन्यातच भरायचा असतो. त्यामुळे तर आम्ही तेव्हा तो फॉर्म भरलेला होता. त्याचा जुना पास जमा करून आम्हाला नवीन पास मिळालेला होता. तर शिवम स्वतः तिथे सांगत होता की माझं नाव शिवम आहे, माझा पास द्या वगैरे असं. काय ऑलरेडी 2 आहेत. शिवम काय बस पास काय बस पास बस पास हां काय आहे? बसचा बसचा पास पास हां. डोळे आहेत ना, सेम आहे ना, शिवमच आहे ना. चला मग चला. त्यानंतर जाता जाता सुंदर असा गजरा घेतला. त्यानंतर इथे शिवमला ते टेडी पाहिजे होते खेळण्यातले, त्याच्यामुळे तो तसं तोंड करून बसलेला होता. त्यानंतर मग घरी जाण्यासाठी परत निघालो. पण तुम्ही बघितलं जसं की 3-3:30 वाजता भरपूर प्रमाणात ऊन होतं. मस्त असा गजरा भेटलेला होता, घेतला आणि त्यानंतर मग इथं आलो. बघू शकताय हे मेट्रोचा ट्रॅक आहे आणि त्याच्यावरती हे मध बसलेलं आहे. त्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ल्या सगळ्यांनी. शिवम त्याचं मस्त एन्जॉय करत असतो. कशाच्या तरी विचारात होता तो. त्यानंतर बराच वेळ गेला, मध्ये कुरिअर वगैरे टाकण्यासाठी वगैरे गेलो. त्यानंतर परत पुढे गोळ्यावाला दिसला. खूप वर्ष झाले गोळा खाल्लेला नव्हता, त्यामुळे मग गोळा खाण्यासाठी थांबलो आम्ही. बघू शकता या पद्धतीने गोळा तयार करून घेतला आणि मग तो खात होतो आम्ही. त्यानंतर इतकं प्रचंड पावसाचं वातावरण झालेलं होतं ना, आणि ते इतकं सुंदर पण दिसत होतं, म्हटलं थोडंसं शूट घ्यावं. तर टेरेसवरून साधारण असं दिसतं.
आणि ते गौंजे स्टेडियम आहे. पुण्यामध्ये जे स्टेडियम आहे क्रिकेटचं IPLच्या मॅचेस वगैरे होतात ते स्टेडियम आहे. हे घरापासून अगदी जवळ आहे, बघू शकताय. इथे लोकल मॅचेस चालू आहेत, त्यामुळे तिथे स्टेडियम आता सध्या चालू आहे. तर बघू शकताय किती प्रचंड प्रमाणात ढग जमा झालेले आहेत आणि त्यानंतर भरपूर पाऊस सुद्धा आला बरं का. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा. इथून पाऊस पडताना दिसत नाहीये, पण बऱ्यापैकी पाऊस पडतोय, बघू शकताय तुम्ही बाहेर. खरं तर ही झाडं खूप सुंदर दिसतायत. थोडी जरा झाडांची जागा चेंज केली मी. इथे काय होतं, जास्त प्रमाणात ऊन पण लागत नाही, पाऊस पण लागत नाही, मला फक्त रेग्युलर पाणी द्यायला लागतं. खूप सुंदर दिसतात ही झाडं. तर बघू शकता या पद्धतीने अगदी जोरदार असा पाऊस सुरू आहे. तर बघू शकता पाऊस पडून गेल्यानंतर असं पूर्ण लाल बुंद असं वातावरण झालेलं. खरं तर ऊन नव्हतं हे, पण प्रकाशच इतका लख्ख प्रकाश पडलेला होता ना की खरंच खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. इथे मी छोटेसे रील शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रीलसुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहलता संदीप ऑफिशियल या अकाउंटला बघायला मिळतील. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.